हाय हॅलो नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर कालच्या ब्लॉगमध्ये मी असं म्हटलं होते की मी साड्या घेणार आहे म्हणून. जास्त काही महागातल्या नाही, पण घेणार होती मी डेली वेअरसाठी साड्या स्वस्तातल्याच. 500च्या आतमध्ये बजेट होता. बजेट म्हणजे मला त्याच घ्यायच्या होत्या, कारण हेवी साडी घातली आहे तर ते कुठल्या फंक्शनपुरतंच मर्यादित असतात. बस नंतर एकदा त्या ठेवून गेल्या की त्या ठेवणीतल्या साड्या होऊन जातात, अंगाला काही नंतर लावता येत नाही. आणि आत्ताच मी दिवाळीमध्ये करण 1,500ची साडी घेतली होती, ती तशी ठेवली आहे पिशवीत पॅक करून. ती ठेवूनच दिलेली आहे. 1.5 महिना होऊन गेला, अजूनही हात लावला नाही आहे किंवा वेअर केली नाही आहे तिला. आता माहीत नाही योग कधी येईल तो. तर असंच मी म्हटलं होतं आणि काल लवकर घेणार नाही म्हणून. आणि मला खरंच वाटलं नव्हतं इतक्या लवकर साडी घेण्याचा योग येईल म्हणून. मी हेही म्हटलं होतं की त्यांचे 2 पगार होतात म्हणून. 1-2 तारखेला होतो एक त्यांचा पगार, आणि जो दुसरा पगार आहे ना तो 15 तारखेपर्यंत, मे बी 20 तारखेपर्यंत आरामात जातो. म्हणजे महिन्याच्या आत होतो, कन्फर्म नाही होत. 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 4 महिन्याचा, कधी कधी 6 महिने होत नाही तो पगार, आणि व्हायला लागला ना तो 2-3 महिने कंटिन्यू होतो. तर त्याचप्रमाणे असं पगार होणार होता माहीत होतं, पण कधी एक्झॅक्ट तारीख नव्हती माहीत. आणि काल अचानक पडला पेमेंट, आणि हे मला ह्यांनी रात्री 11:30-12 वाजता आल्यावरती सांगितलं. दुपारी खाली काम होतं बँकेमध्ये, तिथे गेली होती. तर म्हटलं चला हातासारख्या साडी पण घेऊन टाकूया. हे मला नाहीच बोलत होते, साड्या नकोच म्हणून. आणि दुकानात गेल्यावरती एकच घे म्हणून मला बोलत होते, पण मी एक नाही घेता 2-2 साड्या घेतलेल्या आहेत. तेच मला तर तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर चला, तर मग मी तुम्हाला साड्या दाखवते. कोणती साडी आवडली आणि कोणाच्या चॉईसची आवडली हे मला कमेंट करून नक्कीच तुम्ही सांगा. तर हे बघा, अशी नाही दिसत, अशी दाखवते. हे बघा, मला सूट होईल असा कलर आहे, एकदम असा लाईट आहे. आणि ह्याच्यामध्ये ना अशा मस्त हे आहेत, शाईनवाल्या अशा लाईन आहेत. दिसत आहेत का तुम्हाला? हो दिसत आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे ही साडी, आणि साधी पण आहे. कपडा पण ह्याचा मी तिथेच खेचून बघितला, कपडा पाहूनच घेतला आहे मी. जराही कुठे पण डॅमेज नाही आहे. पूर्ण ही अशीच आहे. हा ब्लाऊज पीस आहे त्याचा, घातल्यावरती ही मस्त वाटेल. ही अशी आहे, मग ही पूर्णच अशी आहे, बघू शकता. आणि दुसरी साडी ही आहे पिंक, जी की माझी आवडती. ही पण मस्त आहे साडी, पिंक कलर. हे बोलत आहेत की तुझी चॉईस इतकी चांगली नाही आहे म्हणून. हा नसेल, जेव्हा मला त्यांनी अशी घडीमध्ये दाखवली होती ना साडी, फोल्ड करून जेव्हा घ्यायची असते तेव्हा कस्टमरला दाखवतात ना नवीन घडी, तेव्हा ही साडी मला खूप आवडलेली. बघता क्षणी भरपूर आवडलेली मला साडी ही, म्हणून मी ही घेतली. वाईट नाही आहे, ही आहे, चांगली आहे. ही बघू शकता तुम्ही, अशीच याची पण डिझाईन आहे पूर्ण. आणि मला हा कलरसुद्धा खूप सूट होतो आहे. बघू, आता तर साड्यांची शॉपिंग झालेली आहे. आता तर सध्या काही घ्यायचं नाही आहे, बस साड्या घेतल्या. आणि त्यातल्या ते पैसे वाचवायला जावं तर काही ना काहीतरी येतं मागे. हे आहेच आमच्या मागे. आणि पैसे जेव्हा काहीच नसतील ना, तेव्हा काही प्रॉब्लेम नसतील. 1 रुपया जरी नसले ना तरी ॲडजस्ट होऊन जातं, मॅनेज होऊन जातं. आणि एकदा पैसा आला की काही ना काहीतरी मागे असतंच. दुपारी आम्ही आलो, अशीच झोपली होती. आमच्या मस्तीमध्ये हे जे माझी नोजरिंग आहे जी तुम्हाला दिसते, ही बघू शकता कशी झाली, पूर्ण बेंडच झाली आहे ती. ही बघा, ही अशी वाकडीच झाली. ही काही सरळ पण होत नाही आणि वर पण होत नाही आहे, तशीच ती राहिली. ती पूर्ण अशी बेंड झाले. बघू आता उद्या जाऊन हिला चेंज करीन. जास्त महागातली घेणार नाही आहे, हीच देऊन, हिला तर 2 महिने पण झाले नसतील, हीच देऊन ह्याच्यातच जेवढी बसते तेवढीच घेणार आहे. कारण जास्त पैसे वेस्ट करणं पण मला योग्य वाटत नाही. थोडेफार बॅकअप असला पाहिजे, कारण कसा संसार ज्याच्या मागे असतो त्यालाच कळतं की पैसा कसा यूज केला पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, मी अशीच दुपारी झोपली होती आणि एक मला कॉल आला होता. काय राम होतं नाव, हां राम यादव असं ट्रूकॉलरला नाव आलं मला. आणि मी उचलला तो कॉल, आणि मला बोलले आदेश च्या तुम्ही मुलगी आहे ना. मी आधी काही बोलली नाही, मी हो हो केलं. आणि नंतर बोलली नाही, उनकी बीबी बात कर रही हूँ करके. तर ते बोलले हां हां.
उन्होंने मुझे बोला है की 13,000 रुपये आपको सेंड करने के लिए. मी शांत बसली होती, कारण जस्ट ते 3 वाजता माझ्या डोळ्यासमोर गेले होते आणि मला माहिती आहे आमच्यात तसं काही बोलणं झालं नव्हतं. आणि एवढं काय, मला 13,000ची तर गरज नव्हतीच. आणि मला सेंड करून मी कोणाला सेंड करणार आहे ना, त्यांनीच केलं असतं ते. तर मला माहीत होतं हा फ्रॉड कॉल आहे, म्हणून मी शांत होती. तर आधी त्याचं ऐकून घेतलं आहे. म्हटलं मग याला शिव्या घालूया. मला बोलला उन्होंने 13,000 रुपये आपको सेंड करने को बोला है. मी म्हटलं हां ठीक आहे, करो सेंड. त्याने पहिलं मला एवढंही बोलला, मी 2 वेळा तुम्हाला सेंड करतो म्हणून, एक बार 10,000 और सेकंड बार 3,000 करके. मी बोलली ठीक आहे. तर त्याने मला एकदा 10,000चा मेसेज पाठवला, म्हणजे स्वतःच टेक्स्ट करून त्याने पाठवलेला. कंपनीचा नव्हता तो, डेबिट क्रेडिट असं काहीही मेन्शन नव्हतं आणि नव्हतंही तसं काही. मेसेज मला पाठवला 10,000 रुपये क्रेडिट म्हणून. मी म्हणले हां आले आहेत. आणि नंतर 3,000 यायचे होते. 3,000चे येते त्याने 30,000 केले. मला नंतर 3,000चा मला बोलला मेसेज आला. मैं बोली येस. तर मला बोलतो है मैडम मेरे से गलती हो गई, आपको 3,000 की जगह 30,000 रुपये भेजा मैंने. तो मैं बोली तो तर मला बोलतो है कि अभी मुझे वो रिटर्न करो करके गूगल पे. असं त्याला शिव्या घालायला. तेवढ्यात त्याला कळलं मी ओळखलं आहे म्हणून. त्याला फोन कट केला. नंतर मी कॉल कंटिन्यू त्याला केले, तर ब्लॉक केला आहे त्याने माझा नंबर. पण मी त्याला काही सोडणार नाही आहे. हे संध्याकाळी आल्यावरती मी त्यांच्या नंबरवरून सुद्धा फोन करणार आहे. जोपर्यंत मी त्याला शिव्या देणार नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाची शांती होणार नाही आहे. कारण हे फ्रॉड आहेत ना, खूप त्रास देतात. तर मला या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की तुम्हालासुद्धा असा कॉल आला आणि असे पैसे पाठवण्याचे खोटे मेसेज आले, तर तुम्ही ह्यांना बळी पडू नका आणि कुणालाच रिस्पॉन्स देऊ नका. तुम्ही आधी चौकशी करा त्या व्यक्तीने खरंच आपल्याला पैसे सेंड करायला बोललं आहे का, ह्याची तुम्ही शहानिशा करा आणि मगच तसे त्या कॉलचा रिस्पॉन्स द्या. अदरवाईज हे फेक कॉल आहेत. आणि साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून मला सांगा. जास्त व्हिडिओ मी काही मोठा करत नाही आहे. इथं मोठा होत चालला आहे व्हिडिओ. मी आज व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि उद्या बघू कुठली नोज रिडिंग करते, त्याच्यावरती पण मी व्लॉग नक्कीच करीन. तर असे चॅनलला कनेक्ट राहा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. असेच चॅनलला जॉईन राहा. आणि हां, कोणाच्या चॉईसची साडी आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. पिंकवाली आहे जी माझी आहे आणि अबोली कलर आहे तो त्यांची चॉईस आहे. हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. चलो तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.